प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील गूढ अद्याप उलगडताना दिसत नाही। वळसंकर हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांच्या ईमेलमुळे नैराश्य होऊन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांचे सुपुत्र डॉक्टर अश्विन यांनी पोलिसात तक्रार दिली आहे। तर दुसरीकडे या प्रकरणातील सत्य लपवण्यासाठी मनीषा माने यांना गुंतवण्यात येत असल्याची माहिती संशयित आरोपींच्या वकिलांनी म्हटलंय। त्यामुळे आत्महत्येचं कारण मनीषा माने की गृहकलह असा प्रश्न उपस्थित झालाय। कुटुंबातील सदस्यांनीच डॉक्टर शिरीष वळसंकर यांना हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारातून बेदखल केल्यामुळे ते गेल्या वर्षभरापासून मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते। गृहकलहामुळे ते अतिशय त्रस्त झाले होते। याचे अनेक प्रसंग त्यांचे निकटवर्ती देखील खाजगीत सांगतायत। याच अनुषंगाने डॉक्टर शिरीष वळसंकर यांना डावलण्यासाठी मनीषा माने यांचा वापर प्यादे म्हणून केला जातोय का, असा प्रश्न डॉक्टरांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीमुळे निर्माण झाला। मनीषा मुसळे माने यांना सदर बाजार पोलिसात ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर रविवारी दुपारी न्यायाधीश दीपक कंखरे यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। नेमकं मनीषा यांच्या वकिलांचं म्हणणं काय, तर गेल्या काही महिन्यांपासून मनीषा यांची हॉस्पिटलमधील अरेरवी वाढले। गृहकलहातील अनेक गोपनीय गोष्टी मनीषा यांना माहित होत्या। या संदर्भात मनीषा यांच्या मोबाईलमध्ये काही मेसेज व ऑडिओ क्लिप असल्याचा दावा त्यांनी स्वतः त्यांच्या वकिलांकडे केला, पण पोलिसांनी मोबाईल जप्त केला नाही। त्या बाबी माझ्यापर्यंत आल्या नसल्याचं वकील प्रशांत नवगिरे यांनी सांगितलं। या प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या केल्यानंतर साऱ्यांनाच धक्का बसला होता। त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, त्यांना यासाठी कोणी प्रवृत्त केलं का, या संदर्भात पोलीस तपास सध्या सुरू आहे। आता या प्रकरणाला नवनवीन वळण येताना दिसतंय।